मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा, आता नवरात्र सुरू आहे आणि या नवरात्रात देवीला फुलोरा वाहण्याची एक पद्धत असते. आतापर्यंत आपण नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी काय काय करायचे आहे याचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. आशा करते की ते सर्व तुम्हाला उपयोगात पडत असतील आणि त्याचा तुम्हाला फायदाही होत असतील. तर बघा, नवरात्रात आपण दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रूपाचे पूजन करतो. प्रत्येक दिवसाचे काही ना काहीतरी महत्व आपल्याला सांगितलेलं आहे. प्रत्येक दिवसाचा शुभ रंग वेगळा आहे, नैवेद्य वेगळा आहे, माळा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. बघा, आपण आईची जितकी निस्वार्थपणे आपण सेवा करू तितकीच आई आपल्यावर लवकर प्रसन्न होते आणि आपल्या मनातील इच्छा ती पूर्ण करते. तर त्याचप्रमाणे आता आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये फुलोरा कसा करायचा. फुलोऱ्यालाच बघा, काही ठिकाणी कडकण्या सुद्धा म्हटल्या जातात. तर या फुलोरा, या कडकण्या कशा करायच्या, कधी करायच्या, आणि ज्या फुलोऱ्यामध्ये आपण दागिने बनवतो आईचे, तर ते दागिन्यामध्ये कुठले कुठले दागिने, काय काय दागिने बनवायचे, हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हा फुलोरा कधी लावायचा, कसा लावायचा, कुठे लावायचा, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्या आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला 5व्या किंवा 7व्या किंवा 8व्या 9व्या माळेला आपला फुलोरा केला जातो. तर या फुलोऱ्याला खूप महत्व आहे. तर या दिवशी आपल्याला यापैकी कुठल्याही दिवशी तुम्ही फुलोरा करू शकता. बघा, या फुलोऱ्याचा नैवेद्य आई भवानीला, आई भगवतीला दाखवला जातो. काही ठिकाणी बघा, याला कडकण्या सुद्धा म्हणतात, काही ठिकाणी फुलोरा सुद्धा म्हणतात. प्रत्येक ठिकाणी आपापली प्रथा असते, आपापला कुलधर्म असतो. भाग बदलला की प्रथा बदलते. तर जे तुमच्याकडे म्हणत असतील ते तुम्ही मानून घ्या. तर हा फुलोरा, आमच्याकडे याला फुलोराच म्हणतात. तर हा फुलोरा आपल्याला कशाने बनवायचा आहे, तर बघा, हा फुलोरा कशापासून, गव्हाच्या पिठापासून बनवतात. त्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून बनवतात. आता हा फुलोरा आपल्याला काही ठिकाणी बघा गोड बनवतात, तर काही ठिकाणी मीठ टाकतात, आणि काही ठिकाणी या ज्या आपण फुलोरा बनवणार आहोत त्यामध्ये मीठ न टाकता ते गूळ टाकतात. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की देवीचा जो नैवेद्य दाखवायचा आहे तर त्या नैवेद्यामध्ये मिठाचा वापर करू नये असं म्हटलं जातं, म्हणून ते गूळ टाकतात. प्रत्येक भागात आपापली पद्धत असते. जसं तुमच्याकडे बनवतात तसं तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला माहित नाहीये कसं बनवायचं तर तुम्ही याप्रमाणे बनवू शकता. तर काय करायचं आहे, गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि तेल टाकायचं आहे. तेलाचं किंवा तुपाचं आपल्याला मोहन टाकायचं आहे आणि या पिठाचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यापासून आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत. पुऱ्या म्हणजे फुगलेल्या पुऱ्या नाही बनवायच्या, पापडासारख्या कडक आपल्याला पुऱ्या बनवायच्या असतात. तर या पुऱ्या बनवायच्या आणि त्याचबरोबर आपल्याला देवीचे दागिने सुद्धा बनवायचे असतात. आता यामध्ये कोणकोणचे दागिने बनवायचे, तर यामध्ये आपण देवीला जोडवी बनवू शकतो, वेणी, कुंकुवाचे बगवे, ज्याला करंडे म्हणतो, छोटे छोटे 2 करंडे बनवायचे, एक हळदीचं आणि एक कुंकुवाचं, असे 2 करंडे बनवायचे. त्यानंतर वेणी बनवायची, नंतर फणी म्हणजे आपण ज्याला कंगवा म्हणतो, पहिले फणी म्हणायचे. वेणी, फणी, पान, विड्याचं जे पान असतं त्या प्रकारे शेप मध्ये आपल्याला बनवायचं आहे. या व्यतिरिक्त जे तुम्हाला बनवता येतील ते दागिने सुद्धा तुम्ही देवी आईला बनवू शकता. व हे सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. आणि सप्तमीला किंवा अष्टमी, नवमी, ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी हे जे सर्व साहित्य आहे हे आपल्याला माळेसारखं आपल्याला दोऱ्यात ओवून घ्यायचं आहे आणि घटाच्या वरती जिथे आपण माळ लावतो दररोज तिथे आपल्याला हे म्हणजे बांधून द्यायचं आहे. आणि बघा, हे बांधल्याच्या नंतर आता ही पूजा तुम्ही सायंकाळच्या वेळेला करू शकता. त्यावेळेला तिथे बांधायचं, नंतर हळद कुंकू लावायचं देवीला, घरामध्ये धूप दीप लावायचा, घरभर धूप पसरवायचा, घरातील वातावरण हे मंगलमय झालं पाहिजे, कापूर लावायचा. अशा प्रकारे आपल्याला फुलोरा देवीला दाखवायचा आहे. आणि बघा, आता या फुलोऱ्यामध्ये आपण देवीला किती पुऱ्या, तर बघा, पुऱ्या तुम्ही 5 घेऊ शकता किंवा 7 घेऊ शकता, काही कधी कुठे कुठे 9 सुद्धा घेतात. ज्याप्रमाणे तुमच्याकडे केलं जातं त्याप्रमाणे करा. आणि जर तुम्हाला माहित नसेल तर 9 घ्या, कारण 9 दिवसाच्या 9 पुऱ्या असं म्हटलं जातं, म्हणून 9 पुऱ्या तुम्ही बांधायच्या आहेत. आणि हे सर्व दागिने सुद्धा त्या दोरीमध्येच ओवून घ्यायचे आणि तिथे आपल्याला बांधायचे आहेत. आणि जर
तुम्हाला शक्य झालं तर याच्यातल्या 5 पुऱ्या तुम्ही जर एखाद्या मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा फुलोरा देऊ शकता. आता बघा जो आपण घरी लावलेला जो फुलोरा आहे, आता तो कधी काढायचा? तर बघा, आता जर समजा आपण सप्तमीच्या संध्याकाळी आपण हा फुलोरा देवी आईला नैवेद्य म्हणून हा फुलोरा नैवेद्य असतो देवी आईला दाखवायचा. तर हा नैवेद्य म्हणून आपण लावलेला आहे. तर 7व्या माळीला तुम्ही लावला, तर रात्री समजा तुम्ही सायंकाळच्या वेळेला लावला, तर रात्री झोपेपर्यंत ठेवा. नंतर काढून तो डब्यामध्ये ठेवा. 2 पुऱ्या तिथेच बांधलेल्या राहू द्या, दागिनेही तिथेच राहू द्या. बाकीच्या जे एक्स्ट्रा आहेत त्या तुम्ही काढून डब्यामध्ये ठेवून द्या. कारण काय होतं ना, चिलटं वगैरे होतात, त्याच्यावर बसतात आणि मग ते खाण्यायोग्य राहत नाही. म्हणून आणि जो देवीचा प्रसाद असतो म्हणून तो खायचाच असतो. म्हणून आपण त्या काढून घेऊन तुम्ही डब्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आणि बघा नंतर त्याचा उपयोग कधी करायचा? ज्या वेळेस आपण घट हलवतो आणि आपण तळी भरतो, अगोदर तळी भरतो आणि नंतर घट हलवतो. तर त्या तळी भरायच्या वेळेस जे पुरुष मंडळी आपल्या घरी येतात त्यांना प्रसाद म्हणून त्या कडकण्या, त्या फुलोऱ्याच्या ज्या पुऱ्या असतात त्या आपल्याला त्यांना प्रसाद म्हणून नारळासोबत त्या सुद्धा द्यायच्या असतात. तर आणि जे दागिने आहेत ते दागिने तुम्हाला घरातील जी कुलस्त्री आहे तिनेच खायचे असतात. ते दागिने बाहेर द्यायचे नसतात असं म्हटलं जातं. तर बघा आता हा जो फुलोरा आहे हा का करतात, याचं महत्व काय आहे? तर बघा, जेव्हा आपण हा फुलोरा करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते, चांगलं आरोग्य राहतं, घरामध्ये दारिद्र्य नाहीसं होत असतं आणि आपलं घर हे धनधान्याने भरलेलं राहत असतं. आपल्या घरामध्ये घर हे गोकुळासारखं भरलेलं राहतं. म्हणून हा आपल्याला फुलोरा करायचा असतो, हे त्यामागचं कारण आहे. आतापर्यंत जर तुम्ही हा फुलोरा केला नसेल तर तुम्ही आतापासून सुद्धा, तुम्ही या वर्षीपासून सुद्धा तुम्ही हा फुलोरा करू शकता. हे बघा, ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्रथा वगैरे काही नाहीये. हा एक नैवेद्य आहे, देवी आईची पूजा आहे ही, आणि देवी आईला आपण नैवेद्य तर दाखवतच असतो. त्याप्रमाणे तुम्ही हा नैवेद्य म्हणून सुद्धा तुम्ही देवी आईला दाखवू शकता. बरेच जण हा नवस करतात की माझ्या घरामध्ये, बघा काही ठिकाणी जर संतान प्राप्ती होत नसेल तर ते सुद्धा नवस करतात की मी इतके इतके वर्ष हा फुलोरा तुझ्या चरणी वाहील, माझ्या घरात म्हणजे मुलगा किंवा मुलगी काय जे असेल ते माझ्या घरामध्ये होऊ दे, असा नवस सुद्धा केला जातो. आणि त्यामुळे आपलं घर हे सुख समृद्धीने धनधान्याने भरलेलं राहावं, घर हे गोकुळासारखं भरलेलं राहावं म्हणून हा फुलोरा केला जातो. त्यामुळे सर्वांनी हा फुलोरा करा. तर ही फुलोरा कसा करायचा, काय करायचा, हे सर्व मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.